ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत प्रतिभा ही सर्वांच्या समोर तन्वीच्या लहानपणीच्या आठवणी सांगत असते आणि त्या आठवणी ऐकल्यानंतर सायला देखील धक्का बसत असतो आणि ती विचार करत असते, पुन्हा एकदा तन्वीने माझ्यामध्ये एवढे साम्य का आहे, मला या सर्व गोष्टीवरचा पडदा नक्कीच काढावा लागणार आहे। त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये सचिन आणि अस्मिताच्या डिवोर्सची सुनवाई सुरू असते आणि तेव्हा अर्जुन हा अस्मिताला प्रश्न विचारतो, तुम्ही यांच्या आईबाबांना वृद्धाश्रमामध्ये पाठवले होते का? तेव्हा अस्मिता देखील होकार देते आणि अर्जुन हा सचिनला प्रतिप्रश्न विचारतो, तुमच्या आईवडिलांना जर हिने वृद्धाश्रमामध्ये पाठवलेत मग तुम्ही का अडवले नाही? आणि तेव्हा सचिनची बोलती बंद होते आणि तेव्हा अर्जुन बोलतो, जे साहेब मी आता तुमच्या समोर एक खूप महत्त्वाचा आणि सर्वात मोठा पुरावा सादर करणार आहे, त्या व्यक्तीवर सर्वजण विश्वास ठेवू शकता। तर इकडे आपण पाहतो प्रतिभा ही सायलीच्या हातामध्ये एक जुनी ऑडिओ कॅसेट देते आणि बोलते, ही माझ्या तन्वीच्या बोबड्या आवाजातील शुभंकरोतीची कॅसेट आहे आणि सायली ही ती कॅसेट ऐकू लागते आणि ते ऐकल्यानंतर तिला देखील आश्चर्याचा धक्का बसू लागतो आणि तिला तिच्या लहानपणीच्या शुभंकरोती म्हणलेल्या आठवणी आठवू लागतात। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये सायली हीच खरी तन्वी आहे हे सत्य घरामध्ये सर्वांच्या समोर उघड होणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। ठरलं तर मग या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।